अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील प्रभू पिंपरी पागोरी पिंपळगाव या छोट्या गावात उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील एक छोटंसं कुटुंब हे लोक पाव बटर विकण्याचा व्यवसाय करतात। त्याची बायको गृहिणी आहे। या दाम्पत्याला 3 मुली आणि 1 मुलगा अशी आपत्ती आहे। या कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी पायल ही 7 वर्षाची असून ती पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 3च्या वर्गात शिक्षण घेत आहे। कुटुंबातील करता सवरता पुरुष पाव बटर विकण्याचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे। तर त्याची बायको गृहिणी असून ती घर सांभाळत आपल्या पतीला त्याच्या धंद्यात थोडीफार मदत करते। या कुटुंबातील सर्व मुले पागोरी पिंपळगाव ते शाळेत शिक्षण घेऊन मोठी होत आहेत। उत्तर प्रदेशातील या कुटुंबाचे सर्व काही सुरळीत चालू होते। शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी नेहमीप्रमाणे या कुटुंबातील मुले शाळेमध्ये गेली होती, तर पती पाव बटरच्या व्यवसायासाठी बाहेर गेला होता। या कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी पायल त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता घरी आली। ती घाबरल्यासारखी दिसत होती। तिची आई कामात मग्न असल्याने तिचे या मुलीकडे फारसे लक्ष नव्हते। तिला वाटले की शाळेतील अभ्यासामुळे व खेळण्यामुळे ती थकली असेल। मात्र त्यानंतर संध्याकाळी आईने तिला जेवण करायला सांगितले असता ती मोठमोठ्याने रडू लागली। आपली मुलगी अशी का रडते म्हणून तिने तिला जवळ घेतले, विचारले काय झाले, तू का रडते? तेव्हा ती आणखीनच मोठ्याने रडू लागली। तिच्या आईला कळना की नेहमी शाळेतून हसत खेळत घरी येणारी त्यांची लाडकी मुलगी अशी का रडत आहे। तिने पायलला विश्वासात घेऊन विचारले, मला सांग नेमकं तुला काय झाले, तुला शाळेत कोणी काय बोलले का? त्यावेळी हुंदके देत ती सांगू लागली की मी आता शाळेत जाणार नाही, फुंदे सर खूप गंदे आहेत। ती असे म्हटल्याबरोबर तिच्या आईच्या काळजात धस्स झाले। तिने पुन्हा पायलकडे ओंजारून गोंजारून चौकशी केली, तेव्हा ती म्हणाली 1 महिन्यापासून मी शाळेत गेल्यावर दुपारच्या सुट्टीत सर्व मुले खेळायला बाहेर गेल्यावर फुंदे सर मला एकटीला शाळेत थांबवून ठेवतात आणि माझ्या अंगावरून हात फिरवतात, चिमटे काढतात। मी ओरडले की ते मला हाताने पाठीवर व तोंडावर चापटीने मारतात। आज देखील त्यांनी तसेच केले। पायलने जे काही सांगितले ते ऐकून तिच्या आईच्या अंगावर सरकन काटा आला। तिच्यावर फुंदे सर लैंगिक अत्याचार करतात हे तिच्या बोलण्यातून लक्षात आले। तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण तिचा पती घरी आल्याशिवाय काही करणे शक्य नसल्यामुळे संध्याकाळी 9 वाजता पायलचे वडील धंद्यावरून घरी आल्यावर तिच्या आईने पायल सोबत शाळेत घडलेली हकीकत आपल्या पतीला सांगितली। त्यानंतर त्या दोघांनी दुसऱ्या दिवशी मुलीला सोबत घेऊन शाळेत जायचे आणि फुंदे सरांना या गोष्टीचा जाब विचारायचा असे ठरवले। शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पायलचे आई वडील तिला घेऊन तिच्या शाळेत गेले। त्या दिवशी फुंदे सर शाळेत आले नव्हते। त्यांच्या दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ऑगस्ट 2025 रोजी शाळेला सुट्टी होती, त्यामुळे त्या दिवशी पायलच्या आई वडिलांना शाळेत जाता आले नाही। सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता पायलच्या आई वडिलांनी या गंभीर प्रकारची माहिती पागोरी पिंपळगावातील सरपंच यांना सांगितले। त्यानंतर पायलचे आई वडील आणि हे सर्वजण फुंदे सराला केलेल्या दुष्कृत्याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या शाळेत गेले असता फुंदे सराने मुंडके खाली घालून निर्लज्जासारखे माझ्याकडून चूक झाली, यापुढे माझ्याकडून चूक होणार नाही, यापुढे मी तुमच्या मुलीला टच पण करणार नाही, एवढा वेळ मला माफ करा असे म्हणून तो नामानिराळा होऊ पाहत होता। मात्र ते आता शक्य नव्हते। आपण केलेल्या काळ्या कृत्याचा आता गावभर बोबाटा होऊ लागला होता, म्हणून फुंदे सरांनी गावातील या चावडीवरच्या पुढाऱ्यांनाच हाताशी धरून प्रकरण रफादफा करण्याचे ठरवले। एकतर हे गरीब कुटुंब राज्याबाहेरील व ते पोट भरण्यासाठी आलेले, त्यांनी ज्या लोकांना फुंदे सरांना जाब विचारण्यासाठी शाळेत नेले होते त्याच लोकांनी पायलच्या आई वडिलांवर दबाव टाकायला सुरुवात केली होती। ते आता त्यांना म्हणू लागले की हा वाद आता इथेच मिटवून घ्या, कुठेही तक्रार करू नका, आम्ही फुंदे सरावर चर्चा केली आहे, ते यापुढे तुमच्या मुलीला कसलाही त्रास देणार नाही, तुम्हाला गावात राहायचे आहे, पुन्हा त्रास नको व्हायला असे ते सर्वजण बोलले। त्यानंतर मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडून बघून त्यांना न्याय द्या असे म्हणायला आलेले पायलचे आई वडील निराशेने त्यांच्या घरी निघून गेले। त्यांची मुलगी पायल ही फुंदे सराच्या नीच कृत्याला घाबरून शाळेत जायला नको म्हणू लागली। पायलचे आई वडील तिची समजूत काढू लागले, मात्र तिच्या मनावर खोल घात झाल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही। आपण बाहेरील राज्यातील असल्याने व पोटासाठी काम धंदा करत असल्याने तसेच या गावातील प्रतिष्ठित लोकांनी घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा विरोध केल्याने दरम्यानच्या काळात पायलच्या आईवडिलांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती। मात्र आपल्या मुलीवर झालेला अन्याय सहन करायचा नाही असे म्हणत नातेवाईकांशी चर्चा करून पोलीस तक्रार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला। पायलच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पागोरी पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील विकृत वासनांद शिक्षक संजय उत्तम फुंदे वय वर्ष 58 व मध्यस्थी करणारे सरपंच यांना संध्याकाळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तपास सुरू केला। पोलिसांनी मुख्य आरोपी शिक्षक संजय उत्तम फुंदे
याला 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता पाथर्डीमध्ये अटक केली. त्याला दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा आरोपी शिक्षक संजय फुंदे याला अटक करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात कुणीही बालक बालिकांसोबत असे गैरकृत्य करू नये ही अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.